उडदाचे किंवा कुठल्याही डाळीचे पापड म्हटले की आपण जास्तीत जास्त फ्राय करतो किंवा तळतो किंवा त्याचा मसाला पापड बनवून खातो. पण आज मी तुम्हाला एक अशी भन्नाट अशी पापडाची रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही जी पार्टीमध्ये किंवा तुमच्या घरी किटी असेल किंवा गेस्ट येणार असेल तेव्हा स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता. मंडळी, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण पटकन पापडाची रेसिपी काय आहे ते पाहूयात. पापड रोलच्या स्टफिंगसाठी मी इथे 2 मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. जवळजवळ अर्धा किलो बटाटे आहेत हे. त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी. त्यानंतर अर्धी वाटी कॉर्न घेतलेले आहेत हे आणि अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत ग्रीन पीस. तुम्ही फ्रोझन मटर वापरणार असाल तरीही चालेल. ह्या 2 वस्तू तुम्ही ऑप्शनल आहेत. यापैकी तुम्ही एकही वापरू शकता किंवा दोन्हीही नाही वापरलं तरी चालेल, स्किप केले तरी चालेल. यानंतर 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, छोटा चमचा. 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथीमुळे आपल्या जे आतलं स्टफिंग आहे त्याला एकदम सुंदर असा टेस्ट येणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा कोरिएंडर म्हणजेच धने जिरे पावडर घेतलेली आहे. दोन्ही माझ्याकडे मिक्सच असते, वेगवेगळी मी काही करून ठेवत नाही, त्यामुळे धने जिरे पावडर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी हिंग घेतलेलं आहे, जे आपण अर्धा चमचा वापरणार आहे. मी ही डायरेक्ट असं डबाच ठेवते जेणेकरून याचा वास निघून जात नाही, त्यामुळं आपल्याला ताजं असं हिंगचा वास मिळतो, म्हणून मी पावडरमध्येच डब्यामध्येच हिंग ठेवते. या मसाल्यांऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा सँडविच मसाला यापैकी कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता. कढईत मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल तापलं की याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि याच्यामध्ये आता आपण 1 चमचा जे जिरं घेतले ते घालणार आहोत. यानंतर जिरे तडतडले की जे आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. मिरची भाजली गेली आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्न घातलेले आहे, सॉटे करून घेऊयात. त्यानंतर आपण अर्धी वाटी जे मटर घेतले हे मी ताजे मटर घेतले ते घालूयात. आता हळद घालूयात अर्धा चमचा आणि थोडंसं आपण याच्यात मीठ घालायचं आहे, कारण आपण बटाटा घातल्यानंतर परत मीठ घालणार आहोत, त्यामुळे थोडंसंच घातलेलं आहे. आणि यामुळे काय होईल, मिठामुळे काय होईल, हे जे मटार आणि कॉर्न्स आहेत ते लवकर शिजतील. आता कॉर्न्स शिजताना उडतात, म्हणजे इकडे तिकडे पळतात. जागेवरच बसण्यासाठी काय करायचं, तर असं एक झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं आपल्याला हे कॉर्न वाफवून घ्यायचे आहेत, कॉर्न आणि मटार. 2 मिनटानंतर कॉर्न आणि हे छान असे शिजलेले आहेत. आता आपण जे बटाटे घेतले ते हातानेच कुस्करून याच्यात घालायचे आहेत. बटाटे घातल्यानंतर लगेच हातावर क्रश करून कसुरी मेथी घालायची आहे. दुसरे कुठलेही मसाले घालायचे नाही आहे. आणि आता हे छान आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे. तेलामध्ये कसुरी मेथी मिक्स झाली की तिचा स्वाद आणखी छान येतो. यासाठी एक अर्धा मिनिट मी कसुरी मेथी आणि बटाटा छान मिक्स करून घेतला आहे. याच्यामध्ये आपण चाट मसाला घालूयात आता. त्यानंतर धने जिरे पूड, लाल तिखट घालूयात आणि शेवटी अर्धा चमचा गरम मसाला. आता ही सर्व प्रोसेस एकदम लो फ्लेमवर आपण करायची आहे आणि परत एकदा चवीपुरतं मीठ घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत, ही ऑप्शनल आहे. स्टफिंग थोडंसं थंड झालं की याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. मिश्रण थंड झाले, आता याच्यात आपण कोथिंबीर घालूयात. अर्धा लिंबू पिळून घालतीये मी, अर्धा लिंबूचा रस. मिक्स करून घेऊयात. लिंबू, साखर आणि आमचूर पावडर आणि तिखटामुळे, हिरव्या मिरचीमुळे आपलं हे जे स्टफिंग आहे चटपटीत, स्पायसी आणि टँगी फ्लेवरचं होणार आहे.
आता मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि तोपर्यंत आपण आता दुसरी प्रोसेस करूयात। एका बाउलमध्ये मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालूयात। आता याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण बेसन कालवून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, पातळ झालं तर परत बेसन वाढवावं लागेल, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे, भजीपेक्षा थोडंसं पातळ असं। आपलं स्टफिंग थंड झालं, याचे आपण आता रोल बनवून घ्यायचे आहेत। आधीच रोल बनवून ठेवा, म्हणजे झटपट आपले पुढे पापड रोल बनवायला सोपं जाईल। हे पहा, मी इथे एक रोल बनवून घेतलाय, तो आपण इथे ठेवून घेऊया। असेच मी या स्टफिंगचे रोल्स बनवून घेते। मी इथे रोल बनवून घेतलेत, आता आपण हे थोडेसे बाजूला ठेवूया। इथे मी एका पसरट ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे। इथे मी मीडियम साईजचा पापड घेतलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा मोठाही घेऊ शकता किंवा छोटाही घेऊ शकता। आता आपण हा पापड या पाण्यात भिजवायचा आहे दोन्ही बाजूनी। फक्त एक 10 ते 12 सेकंदासाठी आपण हा भिजवायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचा आहे। हे पहा, ताट आपण बाजूला ठेवूयात। मी स्वच्छ असं नॅपकिन घेतलं आणि त्याच्यावर हा पापड दोन्ही बाजूनी थोडासा पाणी सोकून घेईल असाच ड्राय करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीनं। आणि याच्यावरच आता आपण स्टफिंग घालणार आहोत। पापड काढून घेऊयात आणि एका उलट्या प्लेटवर मी हा पापड ठेवते। याच्यावर जे आपण बेसनचं पीठ तयार केले ते एक चमचा घालायचा आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। फार मोठी लेअर करायची नाही, अगदी पातळ लेअर आपल्याला याची करायची आहे। तुम्हाला जर छान पापड मिळाले, आता माझ्या पापडांना कसं थोडंसं छेद आहे, चांगले पापड मिळाले तर नक्कीच घ्या। मला आता तशी मिळाली नाही आहेत, त्यामुळे थोडासा मध्ये छोटे छोटे छेद असल्यामुळं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं बाहेर येण्याची शक्यता आहे। आता हे मी जे रोल बनवले ते याच्यात ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे मस्त व्यवस्थित असं त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने। हे पहा, आणि आता हे आपण असं फोल्ड करत जाऊयात। जर पापड कोरडा झाला, थोडंसं इथे पाणी लावून घ्यायचं आणि मग कोट करायचं। आता ही जी शेवटची बाजू आहे ती जरा दाबून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित, आता इथे पाणी लावावं लागणार आहे मला थोडंसं, ज्यामुळे करून ते व्यवस्थित स्टिक होईल। हे पहा, आपण असं स्टिक करून घेतलेलं आहे, रोल तयार करून घेतला आहे। आणि जी शेवटची बाजू आहे कडा, ती उलटी ठेवायची, म्हणजे झाकून अशी केल्यामुळे काय होतं, ती व्यवस्थित चिटकून राहते। आता मी तुम्हाला अजून एक पापड करून दाखवते। ही जी पेस्ट पसरवायची प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची, कारण पापड लवकर ड्राय होतो, त्यामुळे ही पटकन करायची, जेणेकरून पापड ड्राय होणार नाही आणि आपले पॉकेट्स, रोलचे जे पॉकेट्स आहेत ते व्यवस्थित चिकटले जातील। आणि ही लेअरसुद्धा पातळ अशी लावायची, म्हणजे आपण जेव्हा तेलात फ्राय करू तेव्हा ती व्यवस्थित फ्राय होईल, कच्ची राहणार नाही। इथे आपले रोल बनवून झालेले आहेत। हे पहा, अगदी व्यवस्थित पॅक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा पद्धतीने, हे पहा, हे पण छान असं तयार झालेलं आहे। आता आपण हे रोल तळून घेणार आहोत। तुमच्याकडे जेव्हा किटी किंवा पार्टी असेल तेव्हा तुम्ही असे रोल आदल्या दिवशी बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता। ते 1 ते 2 दिवस सहज टिकतात आणि ज्या दिवशी पार्टी आहे त्या दिवशी तुम्ही 1 तास आधी काढून पाहिजे तेव्हा तळून घेऊ शकता। एक बेस्ट पार्टी स्टार्टरचा हा स्नॅकचा ऑप्शन आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलंय, अगदी कडक गरम करायचं आणि फ्लेम मीडियम करायची। तेल गरमच असू द्या, नाहीतर आपले पापड मऊ पडतील आणि रोल असा क्रिस्पी होणार नाही। आता आपण एक एक घालून तळून घेऊयात। फ्लेमवर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत। पहा, आपलं आतलं जे
बेसनचं लेअर आहे ती भाजली जाईल तितपतच आपल्याला हे रोल तळायचे आहेत. अगदी लालसर तळू नका. छान असे तळले गेलेत. आता आपण हे काढूया आणि थंड करून घेऊया. वाव, पहा काय सुंदर असा रोल तयार झालाय. आणि आता आपण हा थोडासा थंड करून घेऊया आणि याची स्लाइस कट करूयात. हे रोल व्यवस्थित खाता येण्यासाठी आपण याचा असा तिरकसा स्लाइस कट करायचा आहे. हे पद्धतीनं पहा. वाव, मस्त असा कट झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय आधी स्टफिंग एकदम छान बसलंय. आणि आज जे आपण बेसनची लेअर ठेवली होती ती सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे. एकदम मस्त असे पापड रोल तयार झालेले आहेत. चटपटी टँगी स्पायसी चटपटी रोल तयार आहेत. मी हे सॉस बरोबर सर्व करणार आहे. मस्त असे टँगी फ्लेवरचे आपले पापड रोल तयार आहेत. तुम्ही पाहू शकताय. पहा, मस्त असं स्टफिंग आतून भरलेलं आहे. एकदम टँगी चटपटी स्पायसी. मस्त असे सॉस बरोबर मध्ये डिप करायचं आणि खायचं. आवाजावरून लक्षात येत असेल किती क्रंची आहेत ते. ही पापड रोलची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. सगळ्यांना भरपूर आवडेल. पार्टी स्नॅक्स म्हणून किंवा पार्टी स्टार्टर म्हणून तुम्ही गेस्ट आल्यानंतर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.